नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत आणि यामध्ये तलाठी भरती 2019 या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे आपण 26 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करायचं आहे। तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने डेली व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला प्रश्न पहिला आहे, डॅश ही रत्नागिरी जिल्ह्यामधील मुख्य नद्यांपैकी एक आहे। म्हणजे खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की जी रत्नागिरी जिल्ह्यामधील ज्या प्रमुख नद्या आहेत त्यापैकी एक आहे। आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। या व्हिडिओमध्ये काही प्रश्न आपण 2019 चे तर काही 2022 वर करंट अफेअर्सचे देखील प्रश्न घेतलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर सावित्री नदी जी आहे ही रत्नागिरी या जिल्ह्यामधील मुख्य नद्यांपैकी एक नदी आहे। ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणी 2018 वर्षामध्ये बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय मास्टर हे शीर्षक जिंकलेले आहे। या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। तर खालीलपैकी असं कोणतं व्यक्ती आहे की ज्यांनी 2018 या वर्षामध्ये बुद्धिबळामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हा जो पुरस्कार आहे हा जिंकलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर रौनक साधवानी यांनी 2018 या वर्षामध्ये बुद्धिबळाचं आंतरराष्ट्रीय मास्टर हे जे पदक आहे किंवा पुरस्कार आहे त्याला आपण एक प्रकारे शीर्षक म्हणू शकतो, ते जिंकलेलं आहे। ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार आहे दादा पुता करणे, तर याचा नेमका अर्थ काय होणार आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर एखाद्याचं मन वळवणे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो एखाद्याला म्हणतो आपण डायव्हर्ट करणे, त्याला म्हणतो आपण दादा पुता करणे। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कशामुळे ध्रुवीय अस्वलाला अतिशय थंडीपासून संरक्षण पुरवले जाते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। जे ध्रुवीय अस्वल आहे ते अतिशय थंड प्रदेशात म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये राहत असतं, तर त्याला कशापासून संरक्षण पुरवलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर जे अस्वलाचे जाड केस आणि जी त्याची जाड चरबीचा एक लेअर असतो तर त्यामुळे जे ध्रुवीय अस्वल आहे त्याला थंडी ही कमी प्रमाणात लागते, म्हणजे थंडीपासून त्याचं संरक्षण हे जास्त प्रमाणात होतं। कशामुळे? तर त्याचे जाड केस आणि त्याचे जाड चरबीचा एक लेअर असतो, म्हणजे एक थर असतो। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, ऑक्टोबर 2018 मध्ये अरबी समुद्रावर कोणत्या नावाचे तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले होते? मित्रांनो, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण हा प्रश्न घेतलेला आहे, लक्षात ठेवायचे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। तर लुबान, लक्षात ठेवा। या ठिकाणी आपल्याला प्रश्न अजून विचारण्यात आलेला होता लुबानवरच। तर 2018 या वर्षी अरबी समुद्रावर लुबान नावाचं एक चक्रीवादळ होतं, ते निर्माण झालेलं होतं। आणि गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असा विचारण्यात आला होता की लुबान हे जे तीव्र चक्रीवादळ होते तर ते कोणत्या समुद्रामध्ये तयार झालं होतं? लक्षात ठेवा, अरबी समुद्रावर लुबान नावाचं चक्रीवादळ आहे ऑक्टोबर 2018 मध्ये तयार झालेलं होतं किंवा निर्माण झालेलं होतं। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव दुरुस्त करू शकते? प्रश्न महत्त्वाचा आहे। तर संविधानाचा असं कोणता अनुच्छेद आहे की त्या अनुच्छेदानुसार जे संसद आहे तर कायद्याद्वारे कोणत्याही राज्याचं जे नाव आहे ते दुरुस्त करू शकते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। जो अनुच्छेद 3 आहे, या अनुच्छेद 3 द्वारे संसद जे आहे हे कायद्याद्वारे कोणत्याही राज्याचं नाव जे आहे ते दुरुस्त करू शकते। ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, मोहिंजोदडो या ठिकाणी आढळलेले कोणते कांस्याचे शिल्प हे इसवी सन पूर्व 2500 मधील प्राकालीन कांस्याचे शिल्प आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। तर मोहिंजोदडो या ठिकाणी एक कांस्याचं शिल्प सापडलं आहे आणि कधी वर्षापूर्वीचं आहे? इसवी सन पूर्व 2500 या वर्षापूर्वीचं ते आहे, लक्षात ठेवायचे। तर त्यावरती काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर त्रिभंग मुद्रेमध्ये नृत्य करणारी जी मुलगी आहे अशा प्रकारचं एक कांस्य जे शिल्प आहे ते सापडलेलं आहे मोहिंजोदडो या ठिकाणी आणि ते आहे इसवी सन पूर्व 2500चं। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। तर मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे प्रकाशित असलेलं तलाठी भरतीसाठी 186 प्रश्नपत्रिका संच जे आहे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे। 2010 पासून ते 2021 पर्यंतचे जेवढे काही परीक्षा झालेल्या आहेत त्यातील महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका यामध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत। सोबतच यामध्ये आपल्याला 17,600 पेक्षा जास्त प्रश्न हे पाहायला मिळणार आहेत।
यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे यांच्यासोबत त्यांनी संपूर्ण बुद्धिमत्ता यावर देखील एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे हे TCS आणि IBPS यांच्याद्वारे घेण्यात आलेला जो नवीन पॅटर्न आहे, अभ्यासक्रम आहे, त्याच्याद्वारे हे आधारित पुस्तक आहे. आपल्याला या पुस्तकामध्ये 3000 पेक्षा जास्त प्रश्न जे आहेत हे सोडून दिलेले आहेत आणि सरावासाठी देखील काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. आपल्याला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल, तलाठी भरती सोबतच बुद्धिमत्ता चाचणी, तर आपण कोणत्याही महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर जाऊन हे पुस्तक सहज पद्धतीने घेऊ शकता. किंवा जर आपल्याला ऑनलाईन पुस्तकं जर हे पाहिजे असतील तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन देखील घेऊ शकता. प्रश्न 8वा आहे, मार्च 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये महाराष्ट्र कोणत्या संघाशी पराभूत झाला होता? प्रश्न हा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा, कारण प्रश्न थोडासा जुना आहे पण प्रश्न महत्त्वाचा होता, कारण त्या वर्षी तलाठी भरती झाली आहे 2019ला. तर 2019 मध्ये मुश्ताक अली जे करंडक क्रिकेट झालं तर त्यामध्ये फायनल फेरीमध्ये म्हणजे फायनलसाठी महाराष्ट्र कोणत्या संघाकडून पराभूत झाला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर कर्नाटक या राज्याकडून महाराष्ट्र जे आहे हे पराभूत झालं होतं. लक्षात ठेवा, पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 10,000 धावसंख्या केली? प्रश्न इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्रातील असा कोणता बॅट्समन आहे की ज्याने कसोटीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 10,000 रन्स जे आहेत हे पूर्ण केले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर सुनील गावस्कर हे जे आहेत. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील असे क्रिकेटर आहेत एक की त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा 10,000 धावा पूर्ण केलेल्या होत्या. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या खेळाच्या प्रशिक्षणासाठी उदय पांडे यांना 2017-2018च्या शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेले होते? प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, प्रश्न 2017-2018 या वर्षीचा प्रश्न आहे, पण प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. तर देशपांडे उदय देशपांडे यांना कोणत्या खेळाच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने 2017-18चा जीवनगौरव पुरस्कार हा दिलेला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर मल्लखांब या खेळासाठी त्यांना पुरस्कृत करण्यात आलं होतं शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देऊन. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर आपल्याला खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा मंडन. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, फेब्रुवारी 2019 मध्ये भारताच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय कार्य योजना व्हायरल हेपॅटायटिसची सुरुवात करण्यात आली होती? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, तर फेब्रुवारी 2019 या वर्षी भारताच्या खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये राष्ट्रीय कार्य योजना जी आहे व्हायरल हेपॅटायटिस याची सुरुवात केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर मुंबई या शहरामध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, सुवर्णतंतू हे खालीलपैकी कोणत्या कापडाशी संबंधित येतात? पहा, सुवर्णतंतू कोणत्या कापडाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ताग या नावाचे कापड आहे पहा, तागाशी संबंधित आहे सुवर्णतंतू. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, डॅश लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरामध्ये स्थित आहे? पहा, म्हणजे खालीलपैकी अशी कोणती लेणी आहे की ती जी लेणी आहे ही महाराष्ट्रातील कोणतं अभयारण्य आहे? संजय गांधी अभयारण्य, तर त्या परिसरामध्ये आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, जी कान्हेरी लेणी आहे. पहा, कान्हेरीची जी लेणी आहे ही महाराष्ट्र राज्यात असून कोणत्या संजय गांधी अभयारण्य जे आहे त्यामध्ये त्या परिसरात येते कान्हेरी लेणी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, महाराष्ट्र शासनाने बांधकाम मजुरांसाठी सुरू केलेल्या AAY या योजनेचं पूर्ण नाव काय आहे? पहा, AAY ही जी योजना आहे ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राकडून सुरू केलेली आहे आणि ही केलेली आहे जे काही बांधकाम मजूर आहेत, पहा बांधकाम मजुरासाठी ही सुरू केलेली आहे. तर AAYचा फुल फॉर्म काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, अटल आहार योजना ही जी आहे ही महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू केलेली आहे बांधकाम मजुरांसाठी. त्यालाच म्हणतात पहा AAY. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, महाराष्ट्रामध्ये सिकल सेल आजाराला टाळण्यासाठी कोणत्या ठिकाणी संशोधन केंद्र उभारले जात आहे? पहा, या ठिकाणी एक आजार दिलेला आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा असणार आहे. पहा, तर महाराष्ट्र राज्यामध्ये सिकल सेल हा जो आजार आहे या आजाराला टाळण्यासाठी कोणत्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर चंद्रपूर. लक्षात ठेवा, चंद्रपूर या ठिकाणी सिकल सेल हा जो आजार आहे याला टाळण्यासाठी एक संशोधन केंद्र उभारलेलं आहे. पर्याय 2 चंद्रपूर उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, जावेद अल अकदार पर्वत ओमानमध्ये भारत आणि ओमान यांच्या दरम्यान आयोजित केलेल्या लष्करी अभ्यासाचं नाव काय आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर जावेद अल अकदार ओमानमध्ये भारत आणि ओमान या दोन देशांच्या
दरम्यान एक आयोजित केलेला होता पहा लष्करी सराव, तर त्याचं नाव काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अल नगाह 3. हा जो अभ्यास आहे, लष्करी सराव जो होता, तो भारत आणि ओमान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, खाली दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी भक्कम या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे आणि याचा उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 भक्कमचा विरुद्धार्थी होतो कमकुवत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 19 आहे, भारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट आदिवासी क्षेत्रामधील स्वायत्त जिल्हा परिषदेशी संबंधित आहे? पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा हाच प्रश्न आपल्याला झेडपी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर भारतीय संविधानाचं असं कोणतं परिशिष्ट आहे की जे आदिवासी क्षेत्रामधील स्वायत्त जिल्हा परिषदेशी निगडीत येतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 जे 6वं परिशिष्ट आहे, हे आदिवासी क्षेत्रामधील स्वायत्त जिल्हा परिषद जी आहे त्याच्याशी निगडीत आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल 6वे परिशिष्ट. प्रश्न 20 आहे, मुंबईनंतर मेट्रो रेल्वे मिळवणारे महाराष्ट्र राज्यातील दुसरे शहर कोणते? पहा सर्वात आधी मुंबई मेट्रो कोणत्या ठिकाणी आली? मुंबई या ठिकाणी. तर मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचं शहर असं कोणतं आहे की त्याला मेट्रो मिळाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर नागपूर हे जे शहर आहे, हे मुंबईनंतरचं दुसरं शहर आहे की त्या ठिकाणी मेट्रो त्यांना मिळाली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, 2018-2019 डी महिला किसान पुरस्काराच्या पहिल्या बक्षिसाने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? पहा सन 2018-2019 आणि पुरस्कार कोणता आहे? तर डी महिला किसान पुरस्कार. तर त्या पहिल्या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले होते? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 स्वाती शिंगाडे यांना 2018-2019चा पहिला डी महिला किसान पुरस्कार जो आहे हा प्रदान करण्यात आलेला होता. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, जागतिक गतिक शहरे वर्ल्ड डायनामिक सिटीज 2019 मध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या शहराला 5वी श्रेणी मिळाली होती? पहा जागतिक गतिक शहरे म्हणजेच काय, वर्ल्ड डायनॅमिक सिटीज जे आहे 2019 मधील, तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील कोणतं असं शहर होतं की त्याला 5व्या क्रमांकाची श्रेणी मिळाली? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर पुणे या शहराला 5व्या क्रमांकाची श्रेणी मिळालेली होती. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, 2019 मध्ये गुजरातच्या खालीलपैकी कोणत्या शहरामधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक आणि संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केले गेले? प्रश्न मोठा आहे पहा, प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. कधी? 2019 साली. कोणत्या ठिकाणी? तर गुजरात या ठिकाणी. खालीलपैकी आता कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक तसेच संग्रहालय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर दांडी या शहरामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, 2019 मध्ये सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे घोषणा केल्याप्रमाणे विकलांग क्रीडांसाठीचे केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापित केले जाणार आहे? पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 2019 साली सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय जे आहे यांनी घोषणा केल्याप्रमाणे जे विकलांग क्रीडासाठीचं एक केंद्र होतं तर ते कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाईल? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तर ग्वालियर या ठिकाणी पहा विकलांग क्रीडांसाठीचं जे केंद्र आहे ते स्थापन केलं जाणार आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल ग्वालियर. प्रश्न 25 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1857च्या उठावास महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरुवात झाली? पहा 1857चा जो उठाव होता लक्षात ठेवायचंय, तर हा जो उठाव आहे महाराष्ट्रात कोणत्या म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या शहरापासून किंवा कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर सातारा या ठिकाणापासून जो 1857चा उठाव आहे जो महाराष्ट्रामध्ये घडून आल्यानंतर हळूहळू तर तो साताऱ्यामधून त्याला सुरुवात झालेली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? पहा भारतीय बँक म्हणजेच RBIची स्थापना करण्यासाठी कोणत्या समितीने त्यांची शिफारस केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन. या कमिशनद्वारे RBIची स्थापना करण्याची जी शिफारस आहे ही करण्यात आलेली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा 2019च्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 26 प्रश्न. या 26 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली करंट अफेअर्स जर मिळवायचे असतील फ्रीमध्ये तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील आपण जाऊन जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.